नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता चैतन्य महानगरपालिकेमध्ये गुप्तेना फोन करतो आणि एसपी रोडवर एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. ती कुणाची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग नक्की कोणाच्या नावावर आहे याबद्दल तुम्ही काही अजून डिटेल्स देऊ शकताय का असं तो विचारतो. मग चैतन्याला गुप्ते सगळी काही माहिती सांगतात. तेव्हा चैतन्य थँक्यू सो मच असं म्हणून फोन ठेवतो. तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं ही साईट नक्की ही कुणाची आहे. त्यावेळी चैतन्य सांगतो एस बिल्डर. तेव्हा अर्जुन हे नाव ऐकतो आणि त्यालाही आठवतं की कशाप्रकारे जेव्हा आम्ही त्या बंकेमध्ये सायली व मी गेलो होतो विलासच्या खात्यावर पैसे हे एस बिल्डर कडूनच आले होते. आणि मग अर्जुनला या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तो चैतन्याला म्हणतो सगळे धागे ना अगदी परफेक्ट जुळत आहेत. त्यावेळी चैतन्य विचारतो म्हणजे अर्जुन. तेव्हा अर्जुन सांगू लागतो विलासकडे ज्या नोटा आल्या होत्या या एस बिल्डर कडूनच आल्या होत्या. आता सगळं काही कनेक्ट होते असं म्हणून अर्जुन खुश होतो. त्यानंतर चैतन्य म्हणतो की खरी न्यूज तर पुढे आहे अर्जुन. तेव्हा तो सांगू लागतो की एस बिल्डरचा रजिस्ट्रेशन नंबर हा ट्रॅक झालाय आणि एस बिल्डरची कंपनी ही महिप्त शिखरेच्या नावावर आहे. हे ऐकून अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो की आता आपल्याकडे दोन ठोस पुरावे आहेत. कारण विलासकडे सापडलेल्या नोटा आणि पिंट्या जेथे लपला होता ती जागा हे दोन्ही महिप्तचे जाळे आहेत. तेव्हा चैतन्य सांगतो फक्त हरीशच्या चिठ्ठीचा फॉरेन्सिक रिपोर्ट आता लवकरात लवकर यावा, त्यासाठी ना थोडसं पुश करा लागेलच. तेव्हा अर्जुन म्हणतो यू आर राईट. फॉरेन्सिक मध्ये माझा एक मित्र आहे दीक्षित. मी त्यांना अगोदर कॉल करतो. मी त्यांना स्पेशल रिक्वेस्ट करून रिपोर्ट लवकरात लवकर द्यायला सांगतो. चल आता त्यांच्याबरोबर ऑन द वे बोलूयात आपण. तेव्हा ते दोघेही जायला निघतात. चैतन्य म्हणतो आपल्याला कोर्टात जायला उशीर सुद्धा व्हायला नको. अर्जुन बाहेर इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हे पिंट्याला आता गाडीत टाकतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. नेमका महिप्त हे सगळं काही पाहतो आणि म्हणतो की हा अर्जुन सुभेदार तर आपण लपून ठेवलेल्या कंपनीपर्यंत पोहोचला. आता आपल्याला गेम पलटी करावा लागणारच. आता हा मर्डर दुसऱ्या कुणावर तरी ढकलावा लागणार असं मनाशी ठरवून आता महिप्त काहीतरी प्लॅन करू लागतं. इकडे प्रताप आता घरी येतो आणि कल्पनाला आवाज देत असतो. तेव्हा सायली नेमकी आता कोर्टात निघालेली असते. आपली पर्स तेथे ठेवते आणि विचारते बाबा तुम्ही आलात. तेव्हा ते म्हणतात हो अगं, कारण एक मीटिंग होती, म्हटलं की दुपारच आता घरीच जाव जेवायला. तेव्हा सायली त्यांना अगोदर पाणी देते. मग प्रताप विचारतो काय तू कुठे बाहेर निघालीस. मग सायली म्हणते हो, कारण आश्रमामध्ये एक मृतदेह सापडलाय ना, त्याबद्दल कोर्टामध्ये आज हेअरिंग आहे आणि त्या हेअरिंगसाठी मला जावं लागेल. तेव्हा प्रताप विचारतो एकटीच जाणार आहेस का? अर्जुन कुठे आहे? तेव्हा सायली सांगते की ते काम उरकून परस्पर कोर्टात येणार आहेत आणि मी रिक्षाने निघालीये. तेव्हा आता प्रिया सुद्धा तेथे येते आणि रागातच सायलीकडे पाहू लागते, कारण कोर्टामध्ये हेअरिंग असते त्यामुळे तिला काय करावं सुचत नसतं. आता सायलीच नक्की काय चाललंय हेही तिला कळत नसतं. ती फक्त सायलीकडे पाहत राहते. त्यानंतर सायली रिक्षाने जाणार म्हणून प्रताप म्हणतो अगं थांब, वेडी आहेस का तू? तुझी तब्येत बरी नाही, तुला अशक्तपणा आहे, चक्कर येतीये आणि एकटीच कुठे चाललीये? आता रिक्षातून ते काही नाही, मी लवकर आलोय घरी तर माझा ड्रायव्हर हा तुला सोडवून येईल. तेव्हा सायली म्हणते नाही बाबा, अहो खरंच गरज नाहीये त्याची, मी बरी आहे, आता मी जाईल की एकटी. तेव्हा प्रिया म्हणते बाबा तुम्ही खरंच काळजी करू नका, मी सुद्धा कोर्टातच चाललीय तर मग सायली येईल की माझ्याबरोबर माझ्या गाडीतून असं म्हणून ती सायलीकडे पाहून हसते. तर सायली आश्चर्याने प्रियाकडे पाहते. त्यावेळी सायली विचारते आता तू कशाला चाललीस कोर्टात? कारण आज मधुभाऊंच्या केसच हेअरिंग नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते अगो असं काय करतेस, ती दुसरी बॉडी आहे ना, ती आपल्याच आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूला
सापडली आहे ना, मग माझा संबंध तर आलाच ना. तेव्हा सर्वजण आता प्रियाकडे आश्चर्याने पाहतात. मधुभाऊची खूपच काळजी असल्यासारखं दाखवत म्हणते की आज कोर्टामध्ये मधुभाऊंच काय होणार आहे ना काय माहीत, आणि म्हणूनच मला हेअरिंगसाठी जायचं. तेव्हा सायली आता ठामपणे सांगते मधुभाऊंना ना काहीही होणार नाही, आणि तिथे कोर्टामध्ये काय होते ना हे मी घरी येऊन सांगेनच तुला. हा प्रिया मग कल्पना म्हणते अहो हिला सांगा, हा उगीच वाद घालत बसू नकोस. कोर्टामध्ये सोबत जायला मिळते ना कुणाची तरी गुपचूप जा की म्हणावं, आणि तसंही त्या दोघीही एकाच ठिकाणी जातायत ना, मग एकत्र जायला तरी काय हरकत आहे. तेव्हा प्रताप म्हणतो सायली हे बघ मी तुला एकटीला जाऊ देणार नाहीये. मग सायली हो म्हणते. त्यावेळी प्रिया म्हणते अगो आता या दोघांच तरी ऐक. तेव्हा सायली म्हणते बाबा ठीक आहे मी जाते. मग आता त्या दोघीही आईबाबांना विचारून जायला निघतात. तर आता कल्पना त्या दोघींकडे पाहतच राहते. त्यानंतर त्या दोघीही बाहेर येतात. सायली गाडीत बसणार तितक्यातच प्रिया म्हणते की ये थांब, मी ना तुला मुद्दामच अशी एकटीला बाहेर घेऊन आले कारण तुला 4 गोष्टी सुनवायच्या होत्या ना म्हणून. तेव्हा सायली शांतपणे म्हणते की हो का बोल काय बोलायचं ना ते घे बोलून. ऐकतीय मी बोल की पटकन. मग प्रिया रागातच म्हणते तुझं हे वागणं ना अति होत चालले हा सायली. तेव्हा सायली विचारते कशाबद्दल बोलतीयस. मग प्रिया म्हणते सत्त मला घालून पाडून बोलायचं, तुझे पाय चेपायला लावायचे. मग आता तिला ते सगळं आठवतं की कशाप्रकारे प्रियाला पाय चेपायला लागले होते, पण माझ्या सांगण्यावरून नाही तर बाबांच्या. त्याचबरोबर पुढे ती म्हणते माझ्या कानाखाली वाजवायची. तेव्हा आता सायलीला आठवतं त्या दिवशी प्रियाने तमाशा घातला म्हणून मी तिच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर प्रिया म्हणते मी गप्प राहतीय म्हणून जास्त शेफारायचं नाही हा. तेव्हा सायलीला आता हसू येत आणि ती विचारते गप्प आणि तू का. अगं तुझ्या लेखी गप्प राहण्याची व्याख्या काय आहे हे एकदा तरी सांग मला. प्रिया म्हणते हेच अगं हेच, नुसती शब्दाला शब्द लावून वाद घालत बसायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेव सायली, मी ना घरच्यांच्या मर्जीने इथे लग्न करून आलीय आणि त्यांची आवडती सून आहे, आणि तू ठेवून घेतलेली नाईलाजाने ठेवून घेतलेली नावडती सून आहे. त्यामुळे या लढाईत तू कधीच जिंकू शकणार नाहीस असं म्हणून प्रिया अगदी नजर रोखून सायलीकडे पाहत असते. तर सायलीला तिच्या या बोलण्याच काहीच वाटत नसतं. ती अगदी हसतच तिच्याकडे पाहते. मग आता ती म्हणते तुला आपल्याच घराबद्दल अशी लढाई हरण जिंकणं पाहून खरंच मला ना आता खूप क्यू येतीय तुझी. आणि मी कुठलीही लढाई वगैरे लढत नाहीये, कारण आपल्या घरामध्ये तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ना ती तर तुझ्याच कर्माची फळं आहेत. तेव्हा प्रिया रागातच विचारते काय. मग सायली म्हणते नाही तर काय भोळ्या भाबडे अश्विन भाऊजींना फसवून तू घरात आलीस, आणि खोट्याचं काय. खोट तर अगोदर पासून तू बोलतच होतीस, कारण एक खोट लपवायला दुसरं खोट. पण प्रिया तुला आत्ताच सांगते हे सगळं ना तुझ्या अंगाशी येणार आहे एक दिवस. अगं ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघतच रहा काय काय होत्य. तेव्हा प्रिया रागातच म्हणते उगीच धमक्या देऊ नको हा, आणि ही काही माझ्या कर्माची फळ वगैरे नाहीये. तू काहीतरी असं उकरून एवढा मोठा देखावा करतेस ना की सगळ्या घरच्यांसमोर मी तोंडावर पडते. तेव्हा सायली म्हणते अगं त्यासाठी ना मला देखावा वगैरे करण्याची काही गरज नाही, आणि तू या घरच्याचीच काय अगं कोणाचीच कधी होऊ शकत नाही, आणि दुसऱ्यांना अडकवण्याच्या भानगडीमध्येस वतःच पायात पाय घालून पडतीय ना हे जरा तू तुझंच बघ. तेव्हा प्रिया म्हणते अरे वाह कोण बोलते बघा, जी स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तोंडावर पडलीये ती. सायली प्रियाला टोमणा मारते की माणसाकडे नवीन विषय नसेल ना तर तो हेच जुने विषय काढून उघडत बसतो, आणि मी खूप मोठी चूक केली हे मला मान्य आहे, कारण मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलते लपवलं. पण तू आपल्या घरच्यांच मोठं मन बघितलंच असेल, त्यांनी नावडती का होईना पण सून म्हणून मला घरात ठेवले. ज्या दिवशी तुझा हा खोटेपणा उघड पडेल ना प्रिया, तेव्हा ते तुला दारात सुद्धा उभं करणार नाही.
तेव्हा प्रिया आता रागातच विचारते, काय ग मी काय खोट बोललीये? तेव्हा तू तर अख्ख्या जगाबरोबर खोट बोललीये असं सायली म्हणते. आणि प्रिया, मी ना तुला एक सल्ला देते, आता विलासचा खून मधुभाऊंने नाही तर साक्षीने केलाय हे तरी आता सांगून टाक, आणि यामुळे ना तुझ्यासाठी पुढे खूप काही गोष्टी सोप्या होतील. तेव्हा आता सायली हे सगळं काही खरं बोललेली असते. तर प्रिया सायलीच हे बोलणं ऐकून आता खूपच घाबरते, पण आता ती सांगणारच नसते हे सायलीला माहीत असतं. म्हणून प्रिया म्हणते, अगं तू काय एक स्वतःच असं पर्सनल कोर्ट सुरू केलं की काय? तेव्हा सायली म्हणते, अगं आपल्या मनात ना एक न्यायव्यवस्था असते प्रिया, निदान तिचं तरी ऐक असं म्हणून ती प्रियाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते, कारण हे तुलाही आणि मलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे की खून हा मधुभाऊंनी केलेलाच नाही. तेव्हा प्रिया समोरून आता सर्व ते खुनाचे प्रसंग जातात की कशा प्रकारे साक्षीकडूनच तो विलासचा खून झाला आहे. परंतु पैशांच्या हव्यासापोटी मी फक्त आणि फक्त मधुभाऊंवर आळा घेतला. मग आता प्रिया म्हणते, नाही, मधुभाऊंनीच हा खून केलाय आणि मधुभाऊ या खुनाच्या प्रकरणातून ना कधी म्हणजे कधीच सुटणार नाही. अग सायली, आता तुझ्याकडेच एक संधी आहे आणि तू यातून नक्कीच बाहेर पडू शकतेस, नाही तर हे हरीश डेड बॉडी प्रकरण तुम्हाला ना खूप म्हणजे खूप महागात पडेल. हा सायली अशी धमकी जणू प्रिया सायलीला देते. महिप्त शिखरे हा काही साधा सुधा माणूस नाहीये असं प्रिया पटकन बोलून जाते. गाडीत बसायला जाणार तेवढ्यातच सायली विचारते, या सगळ्याशी महिप्त शिखरेचा संबंध आहे हे तुला माहीत कसं? आणि तो मृतदेह हा हरीशचा आहे. आम्ही हे फक्त ना मधुभाऊंना सांगितलं होतं, मग तुला या सगळ्या गोष्टी कशा समजल्या? असा सायली प्रियाला प्रश्न करते. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते, तिला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग प्रिया म्हणते, तू मधुभाऊंबरोबर बोलत असताना माझ्या कानावर पडलं असेल कदाचित, मलाही तसं आठवत नाही, अशी उडवाउडवीची ती उत्तर देत सायलीला म्हणते. आणि हे असं काहीतरी करू शकणारा महिप्त हा पथ हा एकमेव नीच माणूस आहे आपल्या भोवती, म्हणूनच घेतलं मी त्याचं नाव, असं उत्तर देत ती आता सायलीला टाळते. सायली नजर रोखूनच आता प्रियाकडे पाहते. मग प्रिया जरा घाबरतच म्हणते, अग चल, आता तुला काय वेळेत पोहोचायचं नाहीये का कोर्टात? मग त्या दोघीही आता गाडीत बसतात आणि कोर्टाकडे जायला निघतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही कोर्टामध्ये येऊन पोहोचलेले असतात. तेव्हा अर्जुन कॉल करतो आणि म्हणतो, मी दीक्षितांना सांगितलं आहे, अगदी स्पेशल रिक्वेस्ट सुद्धा केली आहे की फॉरेन्सिक रिपोर्ट मला लवकरात लवकर द्या म्हणून, आणि तुम्ही सुद्धा जरा लक्ष घातलं ना तर बरं होईल, आणि त्यानंतर एक कॉपी मला सुद्धा पाठवा. इकडे महिप्त हा कोर्टामध्ये येऊन पोहोचलेला असतो. त्याचा माणूस तेथेच उभा असतो. तर आता पिंट्या कधी येतोय याचीच महिप्त वाट पाहत असतो. तेवढ्यातच समोरून आता पोलीस हे पिंट्याला घेऊन गाडीतून खाली उतरतात. तर इकडे महिप्त जरा रागातच अर्जुनकडे पाहतो आणि मग त्याच्या शेजारी जो त्याचा पंटर असतो ना, त्या पंटरला म्हणतो, हे बघ, पिंट्या समोरून गाडीतून खाली उतरतोय, आता पोलीस त्याला घेऊन इकडे येतील. आता एक काम करायचं, पोलिसांच्या नकळत पिंट्याच्या हातात ही चिठ्ठी द्यायची, समजलं? तेव्हा तो आता हो असं म्हणतो आणि पिंट्या ज्या दिशेने येत आहे त्या दिशेने जायला निघतो. पोलीस पिंट्याला घेऊन जेव्हा येत असतात ना, तेव्हा तो पंटर मुद्दामच पिंट्याला धडकतो आणि त्याच्या हातात पटकन ती चिठ्ठी देतो. तर महिप्तचा हा प्लान आता सक्सेस झालेला असतो, त्यामुळे तो जरा खुश होतो. दुसरीकडे चैतन्य म्हणतो, आय होप फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर येतील. अर्जुन म्हणतो, हो येतीलच, काळजी करू नको, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे हालचालच करता येणार नाही. तेव्हा चैतन्य सांगतो, हस्ताक्षर हरीशचा आहे, हे जर एकदा सिद्ध झालं ना मग आपलं काम झालंच. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो ना, तरच आपल्याला सिद्ध करता येईल की हरीश आपली साक्ष बदलणार होता, साक्ष कोर्टामध्ये येऊन खरी देणार होता, आणि म्हणूनच हा डाव महिप्तच्या लक्षात आला आणि त्याने हरीशला मारून टाकलं. अर्जुनला आता जरा फॉरेन्सिक
रिपोर्ट्स टेन्शन्स आलेलं असतं की वेळेत आला तर बरा होईल तेवढ्यातच आता तेथे रविराज येतो. रविराज आल्यावर अर्जुन विचारतो सीनियर हॉट सरप्राईज तू अचानक इथे. रविराज सांगतो मी तुला सांगितले ना, तुला शब्द दिलाय ना की तुला सपोर्ट मी करणार, म्हटल्यानंतर तर यायला नको का इकडे. पण अर्जुन मागच्या वेळी जेव्हा आपलं बोलणं झालं होतं तर त्या हरीशच्या फोनच लोकेशन ट्रेस झालं होतं बरोबर. त्याचं पुढे काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो राईट, तो फोन यूज करणारा व्यक्ती आता सापडलाय आणि शिवाय हरीशच सामान सुद्धा सापडले. पुढे चैतन्य सांगू लागतो सर त्या सामानामध्ये ना हरीशने लिहिलेली एक चिठ्ठी सुद्धा आम्हाला त्याने असं लिहिलं होतं की मधुभाऊंच्या विरोधात त्याने साक्ष दिली आणि त्याचाच त्याला खूप पश्चाताप होत होता. तेव्हा हा तर खूप खूप महत्वाचा पुरावा असल्याचं रविराज सांगतो. ऑथेंटिसिटी रिपोर्ट मिळवलाय ना त्याच्या हस्ताक्षराचा असं विचारतो. मग अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ना हे सकाळीच घडलंय सगळं सीनियर आणि ती चिठ्ठी मी पोलिसांना दिलीय. आता फॉरेन्सिक रिपोर्टचीच वाट बघ. आय थिंक एवढ्या लवकर रिपोर्ट येणं फारच कठीण आहे. आय होप रिपोर्ट लवकरात लवकर येतील. रिक्वेस्ट केली आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये. आता बघू नक्की काय होते. तेव्हा कोणाला रिक्वेस्ट केली असं रविराज विचारतो. तेव्हा मिस्टर दीक्षितांना असं अर्जुन म्हणतो. तेव्हा रविराज म्हणतो एक मिनिट हा. तेव्हा सुभाषला कॉल करत आता मी रविराज बोलतोय असं रविराज स्वतःची ओळख सांगतो. त्या दोघांची मैत्री असते. मग सुभाष तिकडून विचारतो तू कसा आहेस. रविराज म्हणतो अरे मी अगदी मस्त. एक पर्सनल लेवलवर थोडं काम आहे आश्रमामध्ये. दुसरी जी बॉडी सापडली होतील तुझ्याकडे काही ऑथेंटिक रिपोर्ट आले असतील आणि ते रिपोर्ट जरा तू पर्सनल लेवलवर चेक करून त्याच्या सर्व डिटेल्स मला. माझा स्टुडंट आहे ना अर्जुन सुभेदार ही त्याची केस आहे. तोच ही केस हँडल करतोय. ही आयडेंटिटी थेप आहे आणि जर तू लवकर रिपोर्ट पाठवले तर त्याला खूप मदत होईल. तर रविराज पुढे त्याला म्हणतो की आपण नक्कीच भेटूयात असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यावेळी अर्जुन आणि चैतन्य सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना आनंद होतो की सीनियरमुळे का होईना आता ते फॉरेन्सिक रिपोर्ट हे लवकरात लवकर येतीलच आणि आपलं काम अगदी सोपं होऊन जाईल. तेव्हा रविराज फोन ठेवल्यानंतर लगेच सांगतो की झाले काम, लवकरात लवकर रिपोर्ट मिळतील, काळजी करू नका. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही खूपच खुश होतात आणि रविराजचे आभार मानतात. मग पुढे रविराज सांगतो अरे सुभाष दीक्षित आहे ना, तो माझा खूप जुना मित्र आहे. तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच सीनियर असं पुन्हा पुन्हा म्हणतो. बघ ना सीनियर तू आम्हाला जॉईन झालास आणि सगळं काही अगदी पॉझिटिव्ह घडतंय. तेव्हा रविराज आता हसतच म्हणतो ग्लॅड टू बी हेल्प. त्यानंतर चैतन्याच लक्ष समोर जात तर तेथे दामिनी, महिप्त आणि साक्षी हे आलेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन समोर बघ जरा. मग आता ते तिघेही येताना समोरून दिसतात. त्यानंतर अर्जुनला जरा टेन्शन्स येतो. तो विचारतो आज तर मी विलास मर्डर केसचाच हेअरिंग नाहीये आणि आज हरीश मर्डर केसचा हेअरिंग आहे, तरीही हे तिघे असे एकत्र का आले असतील हा प्रश्न त्याला पडतो. तेव्हा रविराज म्हणतो चल पुढे. मग आता अर्जुन, चैतन्य, रविराज हे तिघेही पुढे जातात. मग अर्जुन पुढे गेल्यानंतर म्हणतो हॉट सरप्राईज ॲडव्होकेट देशमुख, आता तुम्ही इथे कशा काय. कारण महिप्तच ठीक आहे, त्याला काही काम नसतं आणि तो भटकत असतो. पण तुम्ही खूप बिझी असताना तरीही या केसशी काही संबंध नसताना ही अचानक इथे कशा काय. तेव्हा दामिनी विचारते काय रे, केसशी संबंध नाही कसं काय तू म्हणू शकतोस. अर्जुन मी माझं काम ना अगदी परफेक्टच करते, कारण माझ्या केसमधल्या आरोप आणखी एक खुनाचा आरोप झालाय. आता याने माझ्या केसला फायदाच नाही का होणार. आता मी जाऊ ना की तू मला अडवणार आहेस असं दामिनी विचारते. अर्जुन म्हणतो मी का अडवेन, जा की मोस्ट वेलकम असं म्हणून दामिनीला तो जायला सांगतो. मग त्यावेळी रविराज म्हणतो ज्याची सतसत विवेक बुद्धी जागी आहे अशा प्रत्येक वकिलाने इथे कोर्टात असायलाच हवं नाही का, असा तो दामिनीला टोमणा
मारतो त्यावेळी दामिनी म्हणते, तुम्ही इथे असं कोर्टात असाल असं वाटलं नव्हतं मला, पण ठीक आहे तुम्ही मला सरप्राइजेस दिल त्यावेळी ऑल द बेस्ट अर्जुन असंही ती अर्जुनला म्हणते. मग थँक्यू सो मच असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी महिप्त आता मध्ये काहीतरी बोलणार असतो, कसा असतं ना दामिनी बाई. मग आता दामिनी म्हणते शिखरे, तेव्हा तो म्हणतो राहिलं. मग साक्षीलाही तो म्हणतो चल इथे नको थांबूस असं म्हणून तो साक्षीलाही आतमध्ये घेऊन जातो. इकडे सायली आणि प्रिया या दोघीही आता तिथे कोर्टात आलेल्या असतात. प्रिया अगोदर गाडीतून खाली उतरते. तिला अर्जुन आणि चैतन्य बरोबर तेथे रविराज सुद्धा दिसतो. मग प्रियाला जरा घामाच फुटतो. ती मनात विचार करते, किल्लेदार इथे काय करतोय. माझी असणारी भीती खरी ठरते की काय. आता ना काहीही झालं तरी या रविराजला जरा घोळात घ्यायलाच हवं. तेव्हा सायली सुद्धा गाडीतून खाली उतरत प्रिया जवळ उभी राहते आणि तिच्याकडे संशयाने पाहते. तेवढ्यातच प्रिया आणि सायली या दोघीही अर्जुन आणि चैतन्य बोलत असताना तेथे येतात. अर्जुन दोघींकडेही पाहतो आणि विचारतो, काय आज तर एकावर एक सरप्राइजेस मिळतायत. तुम्ही दोघी एकत्र आल्या का, एकाच गाडीतून आल्यात का. त्यावेळी आता प्रिया म्हणते, अर्जुन असं काय करतो. आता एकाच घरातून दोन व्यक्ती बाहेर पडल्यानंतर आणि त्यांना एकाच ठिकाणी यायचं असल्यावर त्या काय वेगवेगळ्या गाड्यांनी येणार का, मला सांग ब्र. तेव्हा चैतन्य मात्र गालातच हसतो. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तू घेऊन आलीस का सायलीला. कारण लास्ट टाइम मी तुला सांगितलं होतं ना की आपण कोर्टात चाललोय तर एकत्र जाऊयात, तेव्हा तू तर नाही म्हणाली म्हणून विचारलं. तेव्हा सायली सांगते, अहो तिला ना जरा आज माझ्याबरोबर गप्पा मारायची इच्छा होती म्हणून ती म्हटली की चल आपण एकत्र जाऊयात. तेव्हा प्रिया म्हणते, हो आम्हाला गप्पा मारायच्या होत्या आज. त्यावेळी आता सायली गालातच हसते. अर्जुन विचारतो, खरंच का. मग सायली हो म्हणते. त्यानंतर प्रिया विचारते, बाबा तुम्ही अचानक इथे कसे काय, इथे काही आता घडलं का. त्यावेळी आता रविराज विचारतो, म्हणजे तुला असं वाटते का काहीतरी घडायला हवं होतं. विचारते, तुम्हालाही असं वाटतं ना. मधुभाऊंना आज शिक्षा होणार म्हणजे होणारच, कारण त्यांनीच हा दुसरा खून केला असेल. तेव्हा रविराज त्याच काहीही उत्तर न देता म्हणतो, अर्जुनला मोरल सपोर्ट करण्यासाठी मी इथे आलोय. मग पुढे आता प्रिया जरा घाबरते आणि मग नंतर म्हणते की बाबा आधीचा सुद्धा खून मधुभाऊंनीच केलाय, हे आज सुद्धा सिद्ध होणार आहे वाटत. तेव्हा प्रियाच्या या बोलण्यावर अर्जुन आणि सायली धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात. मग आता प्रिया विचारते, हो ना बाबा. मग रविराज म्हणतो, आज काय होईल ना ते आज कळेलच. तेव्हा चैतन्य आता म्हणतो, अर्जुन ब्र मी दीक्षित सरांना आता फोन करतो, रिपोर्ट कधीपर्यंत येतील. तेव्हा प्रिया आता जरा घाबरतेच आणि कोण दीक्षित सर असं विचारते आणि कसले रिपोर्ट नक्की काय बोलताय तुम्ही, कळत नाही असं प्रिया जेव्हा म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, या सगळ्यांना टेक्निकल गोष्टी आहेत आणि तू यामध्ये नाही पडली ना तर खूपच ब्र होईल असं म्हणून तो प्रियाचा आता अपमान करतो. मग प्रिया आपली गप्प राहते आणि तोंडावर पडते. त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला खुणावतो की जरा बाजूला जाऊन फोन कर. मग चैतन्य म्हणतो, हो समजलं, मग आता मी तिकडूनच फोन करतो असं जेव्हा चैतन्य सांगतो ना तेव्हा आता रविराजला समजत प्रिया ऐकेल म्हणूनच आता तो म्हणतो, चल बाळा आतमध्ये जाऊयात, आपण इथे नको थांबूयात. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा आतमध्ये कशाला जायचं, रिपोर्ट आल्यानंतर आपण जाणारच आहोत ना आतमध्ये. मला सांगा आता आतमध्ये जाऊन तरी आपण काय करणार आहोत. तर रविराज विचारतो, मग इथे थांबून काय करणार आहे आपण, आता चल बाळा आपण आतमध्येच जाऊ असं म्हणून तो प्रियाला जबरदस्तीने आता आतमध्ये घेऊनच जायला निघतो. त्यावेळी प्रियाला आतमध्ये घेऊन जाताना प्रिया थांबते आणि विचारते, बाबा तुम्ही मला असं आतमध्ये का घेऊन चालला आहात. मग आता रविराज म्हणतो, हे बघ तू मधुभाऊंच्या केसमधली एक विरोधी साक्षीदार आहेस आणि तू या सगळ्या वासूंना ना दूर राहिलेलंच ब्र. तू त्या दोघांच काही ऐकूही नकोस आणि काही बोलूही नकोस असा सल्ला रविराज तिला देतो.
तर आता चल तू आतमध्ये असं म्हणून रविराज तिला पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन जातो तेव्हा प्रियाचा नाईलाज होतो. इकडे अर्जुन सायलीला माहीत असते या भामट्या प्रियाची खोड काय आहे, त्यामुळे ते एकमेकांकडे पाहतात आणि तिचाच विचार करतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हेअरिंगला सुरुवात करतो आणि हरीशचा खून झाल्यानंतर हा इसम म्हणजे पिंट्याला त्याने आता तेथे विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं. हरीशच्या मोबाईलवर अशोकला मेसेजेस करत होता, कॉल करत होता. हे सगळं काही अर्जुन कोर्टासमोर सादर करतो आणि हा ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती महिप्त शिखरेची कन्स्ट्रक्शन साईट होती, त्यामुळे महिप्त शिखरे याची दोन्हीही केसेससाठी अगदी कसून चौकशी व्हावी असं अर्जुन आता रिक्वेस्ट करतो. तेव्हा जज साहेब मंजूर असं म्हणतात. महिप्त आणि साक्षी खूपच घाबरतात, त्या दोघांनाही काही सुचत नाही. तर सायलीला खूप आनंद होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.